पवित्र असा महिना सुरुवात झालेली आहे आणि दर श्रावणात मी शिवलीलामृताचं पठण करत असते. तर यावर्षी मी ठरवलेलं आहे की माझ्यासोबत मी तुम्हालाही शिवलीलामृताचं पठण ऐकवणार आहे. तर जेवढं पुण्य हे वाचण्यामध्ये आहे, जेवढं पुण्य हे त्याचं पठण करण्यामध्ये आहे, तेवढंच पुण्य हे शिवलीलामृताच्या श्रवण करण्यामध्ये सुद्धा आहे. तर जर तुम्हाला पठण करायला वेळ नसेल मिळत तर तुम्ही स्वयंपाक करता करता, तुम्ही कुठलंही काम करताना, ड्राईव्ह करताय, कार ड्राईव्ह करताय, तुम्ही ॲटलिस्ट ऐकू शकता. तर हे व्लॉग आहे तुमच्यासाठी खास. ओम नमः शिवाय. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजपासून मी सुरुवात करते आहे श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे पठण करण्यास. तर शिवलीला अमृताचं पठण मी जेव्हा 8व्या वर्गात होते तेव्हापासून सुरुवात केली. दर श्रावणात मी याचे पठण करीत असते. घरातली कामं, रोजची धावपळ, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यात कधीकधी आपण स्वतःसाठी आणि देवासाठी शांतपणे वेळ काढायला विसरत असतो. पण देवासमोर काही क्षण बसलं तरी मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळत असते. आजची शिवपूजा करताना मनात एकच भावना आहे, महादेवा, माझ्याकडून काही जरी चूक झाली असेल तर क्षमा कर. माझी ही छोटीशी साध्या मनाने केलेली पूजा तू स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव ठेव. महादेवाला जल अर्पण करताना मनातली प्रत्येक चिंता त्यांच्या चरणी मी सोपवते आहे. या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत मनातली नकारात्मकता दूर जाऊ दे. घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. महादेवाकडे आपण किती मागितलं तरी कमीच आहे, होय ना? पण खरं सांगायचं तर देवाकडे मागण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. पण त्या प्रत्येक वेळी मनात एकच विश्वास असतो, तो म्हणजे माझा महादेव माझ्यासोबत आहे. देव तर कधीच म्हणत नाही की मला पंचपक्वान्न द्या, मला हार फूल घाला. देव बघतो तर ती म्हणजे आपली साधी भोळी आणि खरी श्रद्धा, आपला त्याच्यावर किती विश्वास आहे. आणि देव बघतो तो म्हणजे आपले कर्म. आपण कोणाला कधी दुखवले नाही, आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू आले नाही, हेच महत्त्व ना. श्रावणात आजच्या पहिल्या सोमवारी होती मूर्ती म्हणजे तांदळाची. ते मी इथे अर्पण केली आणि परमेश्वराला कोटी कोटी आभार मानले की तू माझ्या आयुष्यामध्ये जे काही दिलेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महादेवांना बिल्बपत्र म्हणजेच बेलाची पानं आणि फूल अर्पण करताना मनापासून एकच प्रार्थना करते आहे, माझ्या घरात प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य, आनंद आणि समाधान मिळू दे. सर्वांचं कल्याण होऊ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांची चिंता दूर होऊ दे. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना त्या पार करण्याची शक्ती मिळू दे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या मनातला हा भक्तीचा दिवा असाच कायम तेवत राहू दे. हर हर महादेव. आजची ही शिवपूजा आणि शिवलीला अमृताची पठणाची सुरुवात महादेवाच्या चरणी मी अर्पण करते आहे. मनापासून केलेली ही पूजा किती मोठी आहे यापेक्षा ही पूजा करताना माझ्या मनात किती श्रद्धा आहे हे महत्त्वाचं आहे. हे परमेश्वरा, माझ्याकडून पूजा होत असताना जे काही चुका होत असतील ते कृपा करून आपल्या पोटी स्वीकार करून घे. देवा, माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता येऊ दे, हीच प्रार्थना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर श्रावणाचा पवित्र असा महिना सुरुवात झालेली आहे आणि दर श्रावणात मी शिवलीलामृताचं पठण करत असते. तर यावर्षी मी ठरवलेलं आहे की माझ्यासोबत मी तुम्हालाही शिवलीलामृताचं पठण ऐकवणार आहे. तर जेवढं पुण्य हे वाचण्यामध्ये आहे, जेवढं पुण्य हे त्याचं पठण करण्यामध्ये आहे, तेवढंच पुण्य हे शिवलीलामृताच्या श्रवण करण्यामध्ये सुद्धा आहे. तर जर तुम्हाला पठण करायला वेळ नसेल मिळत तर तुम्ही स्वयंपाक करता करता, तुम्ही कुठलंही काम करताना, ड्राईव्ह करताय, कार ड्राईव्ह करताय, तुम्ही ॲटलिस्ट ऐकू शकता. तर हे व्लॉग आहे तुमच्यासाठी खास. शिवलीलामृताचे एकूण 14 ते 15 अध्याय आहेत आणि 11व्या अध्यायाला सगळ्यात जास्ती महत्त्व आहे. पण आपण सुरुवातीपासून म्हणजे प्रथम अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. ब्लॉग म्हणजे अध्याय जर मोठा असेल तर एका अध्यायाचे आपण 2 पार्ट करणार. पण आपण हा श्रावणामध्ये पूर्ण करायचा असा आपला हा संकल्प आहे. पूर्ण अध्याय हा आपण पूर्ण शिवलीलामृताचं जे पुस्तक आहे, पूर्ण पारायण आपल्याला पूर्ण संपूर्ण श्रावणामध्ये हे संपवायचं आहे. तर चला सुरुवात करूया शिवलीलामृताच्या पठणाला. ओम नमः शिवाय. श्री सांब सदा शिवर्पणमस्तु. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव.
अध्याय पहिला. ज्योतिर्लिंग वर्णन, शिवमहिमा, मंत्रमहिमा व दशार्ष राजाची कथा, त्यांचा उद्धार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीला नमस्कार असो. श्री गुरूंना नमस्कार असो. अंबेसह विराजमान अशा श्री सांब सदाशिवाला नमस्कार असो. हे शिवा, तुझा पार कोणालाच कळत नाही. तू सर्वांचा आद्य आहेस. तू अनादी आहेस. तू मायेच्या पलीकडील आहेस. ब्रह्मानंदाचे पूर्णत्व म्हणजे तूच. तू शाश्वत म्हणजेच अविनाशी आहेस. तू हिरंबाचा पिता आहेस. तू जगाचा गुरु आहेस. हे शंकरा, तुझे स्वरूप ज्योतिरूप म्हणजे अग्नीसारखे दिव्य आहे. तू सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहेस. तुझा आरंभ केव्हा कोठे आहे हे कळत नाही. तू स्वतः स्वयंभू आहेस आणि तू नित्य आनंदरूपी वनात विरहत असतोस. तू उत्पत्ती, स्थिती, लयात्मक असे मायेचे चक्र चालवितोस. तू अविनाशी आहेस आणि अनंत शरीररूपी वेश धारण करणारा असा तू जगाचा खरा पालन करता आहेस. ज्योतिर्लिंगाचे स्तवन. हे शंकरा, तुझे जय असो. तृतीय नेत्राने युक्त असा तू विरूपाक्ष म्हटला जातोस आणि तुला 5 मुखे आहेत. सर्व सृष्टीच्या व जीवाचा कर्माचा तू अध्यक्ष आहेस आणि केवळ शुद्ध चेतन असे तुझे स्वरूप आहे. हे शंकरा, तुझे सर्व विश्वात भरून राहिले आहेस आणि तू कोणत्या प्रकारे जीवांना कर्मबंधनातून सोडवितोस हे कळत नाही. ते गहन आहे असे तुझे कृपा रहस्य आहे. हे शंकरा, मनात जन्म पावून मनाला मोहित करणारा जो मदन, त्याला तू दग्ध करणारा आहेस. हे शंकरा, भक्तांना प्रिय आहेस व भक्तांवर तुझेही प्रेम असते. तू हिमालयाच्या जमाता असून तुझ्या भालप्रदेशी नेत्र आहेत. हलाहल विष पान केल्याने तुझा कंठ नीलवर्ण झालेला आहे. तू उमेचा पती आहेस. तुझ्या जटातून स्वर्गातील मंदाकिनी नदी विराजत आहे. ती तर शुभ्रपणाने जाईच्या फुलांसारख्या माळेसारखी शोभून दिसते. हे शंकरा, गरुडवाहन असा जो विष्णू, त्याचा तू अत्यंत आवडता असून त्रिपुररूपी असुराचा तूच अंत केलास. अर्थात त्रिलोकीत असणाऱ्या चराचर सृष्टीतील कशाचाही मोह तुला नाही. यक्षाचा राजा जो कुबेर, तो तुझा मित्र आहे आणि प्रतापाने तू सूर्यासमान आहेस. हे शंकरा, तू दक्षाचा यज्ञ विध्वंस करून टाकलास आणि मृगचिन्ह धारण करणारा चंद्र तुझ्या भालप्रदेशी शोभायमान आहे. हे शिवा, तुझ्या भालप्रदेश विशाल असून तुझी कांती तर कापरासारखी शुभ्र आहे. तू विषप्राशन करून सर्व भक्तांचे व जगाचे रक्षण केलेस. सर्व विश्वातील घडामोडी तुझ्या सक्षमच होतात. अर्थात तू दुर्लक्ष करशील असे काहीच नाही, म्हणून तुला सर्व साक्षी म्हणतात. तू सर्वांगी भस्मलेपन करतोस. सर्वांना तू भयमुक्त करणारा आहेस आणि त्याची संसारापासून मुक्ती करणारा तूच आहेस. हे शंकरा, विश्वाची उत्पत्ती, स्थिती व अंत याला कारण तूच आहेस. तू हातात त्रिशूल धारण करतोस आणि सिंहाचे चर्म वेढून घेतले आहेस. हे शंकरा, तू देवसेनापती स्कंद याचा पिता. तुझ्या वदनावर नेहमी सुहास्य हास्य विलसत असते. तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्नीच आहेस. तू सत, चित्त व आनंद असे विविध ब्रह्म असून तू मलरहित आहेस. जगाचे कल्याण करणारा म्हणून तू शिव. तुझे चित्त पूर्ण शांत असते म्हणून तू शांत आणि ज्ञानाचे सधन रूप म्हणून ज्ञानघन असा तू कधीच विचलित न होणारे अचल तत्व आहेस. तुझे तेज कोट्यावधी सूर्या एवढे आहे आणि ते कधी ढळत नाही, कमी होत नाही. तू सर्व काळी सर्व काही व्यापले आहेस. हे शंकरा, कलियुगातील जो पापमल त्याचे दहन करणारा तू कलश्म म्हणजेच दोष, डाग, लांछन यातून भक्तांना सोडवितोस. तू अनंत ब्रह्मांडाचा नायक म्हणजे चालक आहेस आणि जगाचा रक्षक आहेस. पद्मातून उत्पन्न झालेल्या अर्थात कमलोत्पत्ती ब्रह्मदेव यांच्या पित्याचे म्हणजेच विष्णूचे मन तुझ्या ठाई रमते आणि जीवांना जन्ममरणातून मोक्ष तूच देतोस. हे शंकरा, तुझे अहोरात्र ध्यान करणारे देव म्हणजेच ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्त्रार्जुन, इंद्र, सर्व देव आणि ब्राह्मण हे सर्व तुझे नित्य ध्यान करतात. तुझे भव म्हणजेच खरी सृष्टी आहेस आणि प्राण्यांच्या संसारातील यातनांचा अंत करणारा आहेस. पार्वतीचा तू पती आणि स्मशानात अर्थात शून्यस्थानी तू निवास करणारा आहेस. वैखरी वाणीच्या शक्तीच्या पलीकडे तू आहेस. स्वर्ग नदी गंगा होऊन अवनी तलावर आली असता तू तिच्या तीरी विश्वेश्वर काशीपुरनाथाचा नाथ म्हणून विहार करतोस. अर्थात ते तुझे प्रिय स्थान आहे. काशी जे स्थान असून तू महत्त्वाचाही विलय करणारा, सर्पभूषणे धारण करणारा, गजासुराचा व मदनाचा गर्व नष्ट करणारा असा तू
आनंद घन ओंकार अमलेश्वर आहेस. तू मद व गर्व नष्ट करणारा जन्मरहित अपराजित आहेस. तू उज्जैनी येथे कालातीत महाकाल म्हणून राहतोस. तू अमित सृष्टीचा प्रारंभ गर्भ असून वेदशास्त्रे ही तुला नमन करतात. तुला आवरण असे नाही, अर्थात दिशा हेच तुझे वस्त्र आहे. तू तू स्मरण मात्रे भयाचा नाश करतोस, अर्थात नमः शिवाय म्हणणारा भक्त निर्भय होतो. तू भक्तांच्या हृदयरूपी चकोराला चंद्राप्रमाणे प्रिय आहेस. तू वेणुराजाचे महान पाप हरण करणारा सनातन घृष्णेश्वर आहेस. हे शंकरा, तू असा शुक आहेस की ज्याला उमेचे हृदय हाच एक पिंजरा आवडतो, अर्थात उमेच्या मनात तुझेच नित्य ध्यान चाललेले असते. तू हृदयरूपी कमळात मुग्ध होऊन राहणारा भ्रमर आहेस. हे भाळी शशिकला धारण करणाऱ्या शंकरात असा तू सौराष्ट्र देशात सोमनाथ नावाने विराजत आहेस. हे शंकरा, भीमाशंकर म्हणून तू विराजमान असून ते रूप भयानक असूनही खरोखरी करुणेचा सागर आहेस. तुझे नेत्र कमळासारखे आहेत आणि रुद्राचा तो अवतार तूच आहेस. रुद्राक्षाचे भूषण तू धारण करतोस. तुझे तप महान आहे. नागनाथ नावाने तू ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस. तू नागांना अंकित करणारा, नागभूषण धारण करणारा आणि तुझी कुंडले नागेंद्राची व तुझे वस्त्रही गजाचे आहे. तू नागांचे रक्षण करणारा व गजमुख गणपतीचा पिता आहेस. वृत्राचा शत्रू जो इंद्र, त्याचाही पराभव करणाऱ्या मेघनादाचा पिता रावण, त्याला तू वर दिलास. तू बाणासुराला प्रिय आहेस. तू पंचबाण मिरवणाऱ्या मदनाचा अंत केलास. भवविरूपी रोगावर औषध देणारा तूच वैद्य आहेस. त्रिपुरसुराचा नाश करणारा अतिशय अद्भुत असा वैद्यनाथ तूच आहेस. हे त्रिनयना तिन्ही गुणांच्या पलीकडे तू असून त्रिविध तापांचे शमन तूच करतोस. तू 3 प्रकारच्या भेदांपलीकडचा आहेस. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा त्र्यंबक तूच आहेस. तू करुणाचा सागर आहेस. करुणेचा मेघच आहेस. कामरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंह, कृपेचा सागर आणि जगाच्या आनंदाचा मूळ कंद म्हणजेच संचय तूच आहेस. तू हिमालयात निवास करतोस व हिमवताच्या कन्येचा पती आहेस. हिमकन्येदार नावाने तू नित्य अभिनव रूपात दिसतोस. तू 5 मुकुट धारण करतो. मायेचे मलिन तूच करतोस. वेद तुझे गुण रात्रंदिवस गातात. तुला आदी मध्य अंत काहीच नाही. असा तू श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने राहतोस. इंद्र शत्रू मेघनादाच्या पिताला रावणाला मारणाऱ्या रामाचा तू प्रिय आहेस. तुझ्या समोर अहोरात्र हा जडून हनुमान उभा आहे. असा तू रामेश्वर नावाने जगाचा गुरु म्हणून विराजतच आहेस. ओम नमः शिवाय. शिवमहिमा. आता आपण बघणार आहोत शिवमहिमा. अशा सर्वोत्तम शंकरा, हे अजन्मा अजिता ब्रह्मानंदाच्या परमनिधाना, तुझी थोरवी वर्णन करणे वेदशास्त्रांनाही अशक्य आहे. ब्रह्मानंदांचा शिष्य श्रीधर कवी असे नम्रपणे म्हणतो की तुझ्या गुणांचा सागर अगाध व अपार आहे. ते बुद्धी तर्क चित्त हे पोहून कितीही पोहणार, तुझा पार लागणारच नाही त्यांना. सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करायला तराजू कुठून आणू? आकाशात साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू? समुद्राचे पाणी व वाळूचे कण किती मोजू? कोणीच मोजू शकत नाही ना समुद्राचे पाणी किती आहे आणि वाळूचे कण किती आहेत. तर म्हणतात त्याचप्रमाणे महादेवाचं वर्णन आहे की तुम्ही कितीही केलं तरी ते कमीच आहे. पृथ्वीची पाटी करून पर्वताच्या काजळ्याने समुद्राच्या दौतीत शाई बनवली व तीत कल्पवृक्षाची लेखणी बुडवून साक्षात सरस्वती जरी लिहू लागली तरी तुझा महिमा लिहिणे तिला शक्य नाही. तिथे मी विचारा ग्रंथ रचना कशी करू? कवी म्हणतात की मोठे जे देव आहेत, ब्रह्मा विष्णू सरस्वती, यांना सुद्धा तुझी रचना करणे कठीण झाले. मी तर साधा मनुष्य आहे, मी तुझी रचना कशी करू परमेश्वरा? जर तूच तुझ्या मनात आणलं, तूच तुझी कृपा माझ्यावरती केली तरच मी हे करू शकणार आहे. तिथे मी विचारा ग्रंथरचना कशी करू? परंतु जर तू मनात आणलेस तर माझ्यावर कृपा केली तर ते अशक्यही शक्य होईल. आता आपण ऐकणार आहोत ग्रंथाचं प्रयोजन. द्वितीयतेच्या युगलाच्या चंद्रकोरीला लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात, त्याप्रमाणे हे करुणा सिंधू, मी अल्पमतीने तुझे गुणगान गात आहे. हे परमेश्वरा, त्याचप्रमाणे माझ्या पठणामध्ये काही चुका होत असल्यास त्या तू आपली छोटीशी मुलगी समजून मला माफ करावी. माझे सर्व चुका तू आपल्या पदरात घालून घेशील पठण करत असताना. शिव सत्यवतीचा प्रिय पुत्र वेदव्यास तुझे महिमारूप आकाश भेदन करणारा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला अंत न कळाल्यामुळे तोही तटस्थ राहिला. तिथे मी मंद बुद्धीचा पामर, माझ्या थोरवीच्या आकाशात संचार तरी कसा होणार? परंतु तुझ्या गुणांच्या सागरात मी मासा होऊन सुखाने पूर्ण शरण येऊन विरह करीत आहे, माझ्या जीवाचे सार्थक व्हावे म्हणून. शिवाचा आदेश. श्रीधर कवीचे असे बोलणे ऐकून दक्ष कन्येचा पती, जेव्हा श्रीधर कवींनी अशी
महादेवांना प्रार्थना केली की मी तर छोटासा क्षुल्लकसा असा मनुष्य आहे, मी तुझे ग्रंथ प्रयोजन करत आहे, तर तूच मला तुझा आशीर्वाद दे हे पूर्ण करून घेण्यासाठी. तेव्हा शिव बोलले त्यांना. दक्षकन्येचा शिवशंकर संतुष्ट झाला आणि म्हणाला, तू शिवलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. मी त्यात रसपरितोष करीन. ज्याप्रमाणे पंडित हा मुलाचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवतात, त्याचप्रमाणे तुझ्या मुखाने माझे सर्व गुण वदवीन. श्रोत्यांनी आता लक्ष द्यावे. आता आपला पाठ चालू होणार आहे. व्यासाने स्कंद पुराणात ब्रह्मोत्तरखंड नावाचा जो भाग आहे त्याला शिवलीला वर्णन केली असून तो शिवलीलामृताचा ग्रंथ होय. नैमिषारण्यात एक मोठे मठ आहे. त्या अरण्यात अनेक ऋषी तप करीत होते. तेथे शौनक व इतरांनी सुताला प्रश्न विचारला, तू कोण? आमच्या चित्त आकाशात तू चंद्रा समान आहेस. आता आमचे कर्णरूपी चकोर तृप्त कर. तू अनेक पुराणे वर्णन केलीस, विष्णूच्या अवताराची माहिती सांगितलीस, दशावतार वर्णन केलेस, भारत, भागवत आदी ग्रंथ ऐकून आमचे कान तृप्त झाले. आता अद्भुत असा शिवलीला ग्रंथ श्रवण करावा असा आमचा मानस आहे. सूत उवाच. शिवमंत्रकाचे श्रेष्ठत्व. जेव्हा व्यासांना शिष्य सूत म्हणाला, आता चित्त देऊन ऐका, परम आश्चर्यकारक शिवचरित्र ऐका. पाप पर्वता एवढे असले तरी त्याच्या श्रवणाने जळून जाईल. तुम्ही किती मोठं जरी पाप केलं असेल तरी या शिवलीलामृताच्या पठणाने त्याचं पतन होऊन जाईल, ते जग जळून जाईल. श्री शंकर या श्रवणाने आम्हाला सर्व काही देईल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, संपत्ती, संतती, ज्ञान आणि विवेक हे सर्व देईल. शिवचरित्र म्हणजे सर्व तीर्थयात्रांची फलश्रुती आहे. महान यज्ञाचे पुण्य यांच्या श्रवणाने मिळते. कलिमल नष्ट होते. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे आणि सर्व नामजपात शिवमंत्र श्रेष्ठ आहे, तो म्हणजे ओम नमः शिवाय. हा 6 अक्षराचा मंत्र नमः शिवाय पंचाक्षरी मंत्रही तेवढाच फलदायी आहे. एक तर तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र 6 अक्षरांचा मंत्रही जपू शकता किंवा नमः शिवाय हा सुद्धा मंत्र जपू शकता. ब्रह्मदेव, इतर सर्व देवता व ऋषी शिवमंत्राचाच जप करीतात. सर्व देव या मंत्राचा जप करीत असतात. दारिद्र्य नष्ट होते. या मंत्राच्या जपाने दारिद्र्य नष्ट होते, दुःख दूर होते, भय व शोक नाहीसे होतात. काम, क्रोध, भेद, भाव आणि पातकी यांचा नाश होतो, तो या शिवमंत्रामुळेच. या मंत्राने संतोष होतो, पोषण होते, धैर्य येते. यानेच ऋषीचे व देवांचे कल्याण होते. याचा महिमा अवर्णनीय आहे. 9 ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ सूर्य श्रेष्ठ आहे, तसा नमः शिवाय हा शिवपंचाक्षर मंत्र सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ आहे. ब्रह्मा व विष्णू याचा जप करतात. 6 शास्त्रात, वेदात श्रेष्ठ, तीर्थात प्रयाग श्रेष्ठ आणि क्षेत्रात काशी श्रेष्ठ, तसा सर्व मंत्रात हा मंत्र श्रेष्ठ. शास्त्रांमध्ये पशुपतास्त्र, देवांमध्ये कैलासपती शंकर, पर्वतात जसा मेरू पर्वत तसा हा पंचाक्षरी मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व आहे. हा तारक मंत्र म्हणजेच परब्रह्म आहे. यावरूनच सारी तीर्थे वाळून टाकावीत. आत्मप्राप्ती हेच ज्या खाणीतील रत्न अशी खाण म्हणजे हा मंत्र. कौवल्याचे मार्गावर प्रकाश पाडणारा सूर्य म्हणजे हा मंत्र. हा ब्रह्मानंद स्वरूप अग्नी अविद्यबाध्य अरण्याचे दहन करून टाकतो. सनक आदी करून हे जे खरे ज्ञानी आहेत ते हाच मंत्र जपत असतात. या मंत्राचा पठण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी कोणीही करावा. त्याला प्रतिबंध नाही. जागृतीत तर त्याचा जप करावाच करावा, पण स्वप्नातही त्याचा जप करावा. याला जप करण्यासाठी बसलेच पाहिजे असे काही नाही. येता जाता, कार्य करता, निसता, बोलता, एवढेच काय तर कोणाशी भांडण जरी करायचे असेल तरी त्यावेळी नामस्मरण राहिले तर नमः शिवाय मंत्र स्फुरत राहू द्या. याचा जप करण्यास काळवेळाचेही बंधन नाही. या पंचाक्षराचा हा जप म्हणजेच पंचानन अर्थात सिंह आहे. त्याची गर्जना कानी पडताच दोषरूपी हत्ती तत्काळ निष्प्राण होतात. त्याचे भस्म होऊन जाते. या मंत्राला न्याय नकोत, मातृक्यान्यास नकोत, विशिष्ट आसनही नकोत. प्रेमाने हा मंत्र म्हणावा, शिव शिव शिव.
असे प्रेमाने स्मरण करतात शंकर समोर उभा राहतो. जे या मंत्राचा अखंड जप करतात त्याचे रक्षण त्रिनेत्र शंकर स्वतः करतो. जे नमः शिवाय मंत्र हा जपतात त्याला शंकर म्हणतो, भक्तांनो मी तुमचा ऋणी आहे, पण या मंत्राचे ग्रहण गुरुमुखानेच विधीपूर्वक करावे. गुरुमहिमा. आपण जेव्हा एखादा गुरुमंत्र घेतो तर त्यासाठी जो गुरु असतो तो कसा असावा, गुरु कसा असावा, गुरूंचे वर्णन आपल्याला सांगितलेले आहे. गुरु ब्राह्मण असावा, त्याच्या अंगी दैवी गुण असावेत, वैराग्य, भक्ती, दिव्य ज्ञान असावे. तो सर्व काही तारतम्याने जाणणारा, उदार, दयावंत असावा. तो शांत स्वभावाचा, इंद्रियवृत्ती ताब्यात ठेवणारा, मीत भाषण करणारा असावा. तो मनाला हपापलेला नसावा, दांभिक नसावा. तो अहिंसक असावा, विरक्त असावा. सर्व वर्णीयांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार हा ब्राह्मणांना आहे असे जे वचन ते लक्षात घेऊन गुरुमंत्राचा उच्चार ऐकावा. तो असा श्रेष्ठ गुरूंकडूनच घ्यावा. नमः शिवाय हा मंत्र स्वतःला माहीत आहे म्हणून आपणच जप करत बसू नये, गुरुमुखाने घ्यावा. उगाच जप केला तर तो निष्फळ होतो. जो कामी, क्रोधी, मदोन्मत्त आहे, ज्याच्यावर गुरुकृपा नाही, अशा माणसाने जरी कितीही ज्ञान सांगितले तरी त्याचे तोंड सुद्धा पाहू नये. अहो, वेद आणि शास्त्राचा खोल अभ्यास करून कितीही ब्राह्मण झाले, विद्वान व संत यांच्याशी कितीही चर्चा केली तरी सद्गुरू विना तो मनुष्य संसारातून तरून जात नाही. कोणी लोकांना मोठ्यांना प्रौढीने सांगतात की अहो, मला भगवंताने स्वप्नात मंत्र दिला, पण प्रत्यक्ष गुरु केल्याशिवाय ते तरुण जाणार नाही. देवाने प्रत्यक्षात येऊन जरी आत्मरहस्य सांगितले तरीही मनुष्य गुरुला शरण स्वतः जात नाही, तेव्हा पण तो सागर तरुण जाणार नाही. उपनयन झाल्याशिवाय जो गायत्री मंत्राचा जप करतो तो भ्रष्ट होय. तो मंत्र व जप करणारा दोघेही अपवित्रच आहे. लग्नात सारे वराडी जमले पण खुद्द वर आलाच नाही तर त्याचा जसा उपयोग नसतो तसाच हा प्रकार आहे. आपण एका लग्नाला जमलोय आणि त्या लग्नामध्ये जर नवरदेवच नाही आहे तर त्या लग्नाचा काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही कितीही जाप केला आणि जर तुम्ही गुरु नसेल धारण केला तर तो व्यर्थ आहे, असं हे शिवलीला अमृत म्हणत आहे, मी नाही. एखाद्याने खूप ग्रंथ वाचले आणि त्याचा जन्म मरणाचा त्रास काही चुकणार नाही म्हणून मुमुक्षुने संप्रदाय परंपरेतील श्रेष्ठ गुरुला जावे. उगाच भलत्या सलत्या मनुष्याकडून मंत्र घेऊ नये. पूर्व संप्रदायात ज्ञात नाही अशाला गुरु करू नये. जन्मांधाला जसे रंगाचे ज्ञान नसते तसा तो गुरु असतो. मंत्र पुराश्चन व कथेचा उद्भव. या मंत्राचे पुनश्चरण उत्तम क्षेत्रात, अर्थात या मंत्राचं उच्चारण सगळ्यात उत्तम कुठे असतं, तसं तर त्यांनी सांगितलेलं आहे की उठता बसता चालता बोलता काम करता तुम्ही केव्हाही या मंत्राचं उच्चारण करू शकता, परंतु या नामस्मरणाचं स्पेशल कुठल्या जागेवर करावं यात त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात उत्तम म्हणजे काशीमध्ये, कुरुक्षेत्रामध्ये, नैमिषारण्यामध्ये, गोकर्ण क्षेत्रात किंवा अशाच पवित्र स्थानी करावे. शंकराचे किंवा विष्णूचे पवित्र क्षेत्र असावे. या मंत्राचे श्रवण व पठण करण्यात नित्य मग्न असावे. त्याचा नित्य ध्यास असावा. शिवमहिम्याची कथा श्रवण करण्यास आस्था असावी. सर्व पापे क्षीण होतील शिवमंत्राच्या पठणाने, तर त्याचा साक्षात्कार होईल. ब्रह्महत्या करणारा, वाटमारी, तामसी माणूस सर्वही त्यांच्या श्रवणाने पवित्र होतात. शिवमहिमा सांगणारी पुरातन अशी एक कथा मी आता सांगणार आहे. इथून आता आपल्या जे शिवमहिमामधले जे कथा आहेत ते आपल्याला सुरुवात होणार आहे. तर आपण बघूया ते पुढच्या भागामध्ये. तेव्हापर्यंत ओम नमः शिवाय.